जपानची जी ट्रेन स्टेशन्स असतात तीसुद्धा एक प्रकारे कसं सांस्कृतिक कल्चर सेंटर बनू शकतात ना, ते काही काही जपानी स्टेशन्समधनं बघू शकतं, कळू शकतं. आता हे जे आम्ही एका स्टेशनला आलेलो आहे, गिंजा म्हणून आहे. तर या गिंजामध्ये ना एक हे प्रचंड खूप मोठं शिल्प आहे आणि या शिल्पाचा ओव्हरऑल अर्थ ना प्रोसेशन म्हणजे काळातली स्थित्यंतरं कशी झाली ते शिल्प दाखवतं. जर समजा हा जर पहिला भाग बघितला ना तुम्ही, तर हा आपल्याकडे जर म्हणजे समजण्यासाठी सोपं जावं म्हणून सांगतो. आपल्याकडे कसे मोहेंजोदडो वगैरे तिकडे ती भांडी सापडली, तर हा जोमोन म्हणून एरा होता जपानमध्ये. तर त्या जोमोन एरामधली ही भांडी म्हणा किंवा असे वेगवेगळे डिझाईन त्याच्यामध्ये हे आहे. आणि हे त्याचं हा एक म्हणजे इथून तो काळ सुरू झाला असं दाखवत आहे. आणि हे पुढे पण आहे का ते डिझाईन वगैरे चित्र वगैरे कसे काढायची ती लोक गुहेमध्ये असं दाखवलं. आणि नंतर मग हा काळ इकडे परत पुढे थोडा आला की त्यातल्याच हे देवी देवताच आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. आपल्याकडे कसे गण राक्षस वगैरे असे देवी देवता असतात, तर हे ह्या प्रकारचे देवी देवता. आणि नंतर मग बुद्ध इथे काही आलेत, म्हणजे काही काळानंतर बुद्ध. आणि इथे आता ही बहुतेक हे युद्धामुळे झालेला जो नरसंहार आहे तर त्याचा एक सिम्बॉल आहे हा. आणि हे कशावरून सांगतो मी, कारण की खाली इथे ना हे चुरू हे पक्षी आहेत, हे पक्षी शांततेचं प्रतीक मानलं जातं. आणि हे जे खाली दाखवले ते असे जरा भयावह असे, तर हे सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये जो अणुबॉम्ब पडले होते तर त्या अणुबॉम्बच्या मध्ये जी काय हानी झाली होती तर त्याचं हे प्रतीक असावं असं मला वाटते. पण नाही, तेच असेल कदाचित. आणि मग इथे हे बुद्धांचे दाखवत आहेत वेगवेगळे शिल्प किंवा त्याच्यामधल्या ज्या त्यांच्या गोष्टी आहेत त्या. इथे हे एक म्हणजे ही एक फेज झाली म्हणजे ही जामोन पिरियडमधली एक फेज, म्हणजे ही एक फेज झाली. मग इथून असे ट्रान्झिशन होत ही फेज झाली. आणि मग आता इथून परत पुढे ट्रान्झिशन होत नंतर मग थोडे आता हे काबुकी वगैरे दाखवले, म्हणजे जो नाट्यप्रकार असतो काबुकीचा, आपल्याकडे दशावतार असतो त्यातला हा प्रकार. मग ते थोडे चेंजेस होत गेले. मग त्याच्यामध्ये कसे इथे सगळे काबुकीचेच पेंटिंग्स म्हणा किंवा त्याच्या वेगवेगळ्या स्टाईलचं पेंटिंग्स. आणि नंतर थोडी प्रगती झाली, म्हणजे ट्रेन्स वगैरे धावायला लागल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या. ट्रेन्समधली सुद्धा प्रोग्रेशन बघा तुम्ही इथे कसं दाखवतं की सिम्पल ट्रेन आहे ही त्याच्यापेक्षा थोडीशी जरा ॲडव्हान्स, ही त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स. आणि मग ही बुलेट ट्रेन. आणि रस्ते पण असे वेगळे, ही गाडी पण आपण ज्या हायाबुसा वगैरे गाडी म्हणतो तशी ती गाडी, बिल्डिंग इथे आता हे मोठमोठे ब्रिजेस वगैरे. मग ह्याच्यामध्ये कशी प्रगती केली जपानने स्पेसमध्ये असेल किंवा अजून वेगळ्या क्षेत्रामध्ये असेल, तर ही अशी प्रगती इथे दाखवलेली आहे. तर हे असं एक शिल्प आहे. आणि ह्या शिल्पकार तो ओतोमो कात्सुहिरो म्हणून शिल्पकार आहे हा. आणि त्यांचं हे शिल्प आहे, खूप छान शिल्प आहे. आणि तुम्ही नक्की बघा, जर तुम्ही गिंजाला आलात ना तर एक शिल्प नक्की बघा.